जय भीम मित्रांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 14 एप्रिल जयंती आहे. म्हणजे जयंतीला आज टोटल वर्ष 135वं चालू आहे. आणि त्या जयंतीने म्हणजे आता ही जयंती मेचा पाऊस पडेपर्यंत ही चालू राहणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती फक्त मुंबईत नाही तर भारतात नाही तर जगभर ही जयंती केल्या जाते. आता त्यांचं कार्यच तेवढं मोठं थोर होतं आणि मेन म्हणजे समाजसुधारक पण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, त्याच्यानंतर शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे समाजसुधारक जे काम त्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्यांचं ते कामाचं स्वरूप लोकांना कळावा म्हणून शाहिरांचा जन्म झालेला आहे. शाहीर आहेत म्हणून महामानव जिवंत आहेत असं मी म्हणेन. तर मी असंच मला ह्या कार्यक्रमाला निमंत्रण आलेलं आहे. माझे जे मित्र आहेत बाबासाहेब आटखेळे हे महाराष्ट्राचे शाहीर आहेत आणि त्यांचा आज कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलेलं आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये माझे बरेचसे मित्र आहेत आणि ते सर्व महाराष्ट्राची चळवळमध्ये म्हणजे त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि महामानवांचं कार्य आणि शायरीच्या आवाजाने ते पुढे घेऊन चाललेले आहेत. तर चला तर मी तुम्हाला त्यांच्याशी भेट घालून देतो. महाराष्ट्राचे नामवंत शाहीर बाबासाहेब आटखेळे आज यांचा कार्यक्रम आहे. म्हणजे हे संभाजी भगत दादा जे आहेत त्यांच्या पाठीमागे जर वारसा जर कोण नेत असेल पुढे तर आवर्जून बाबासाहेब आटखेळे हे घेऊन जातात आहे. तर दादांनाही मानाचा जय भीम. महाराष्ट्राचे शाहीर आणि त्यांनी एक आहे की बरेचसे टी व्हीला कार्यक्रम केलेले आहे. ABP माझा, साम TV, त्याच्यानंतर म्हणजे आपलं चला हवा येऊ द्या, ह्या अशा मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये ते जाऊन आलेले आहेत त्यांना. आणि असे ही लोक खूप समाजामध्ये कमी आपल्याला बघायला भेटतात आहेत. तर मी बाबाचे आणि विशाल पारदे ॲक्च्युली आम्ही मित्र आहोत पण हा व्हिडिओ यूट्यूबला जाणार आहे म्हणून रिस्पेक्टली मित्रांचा झालाच पाहिजे आहे. बाबा पण माझे खूप क्लोज मित्र आहेत पण एक खूप रिस्पेक्टली व्यक्ती आहे तर त्यांना मी व्हिडिओच्या माध्यमातून रिस्पेक्टली आवाजावानेच बोलणार आहे. तर मी आता बाबाची थोडीशी एक बाईट घेतो आहे आणि बाबा काय म्हणू शकता तुम्ही? जय भीम. मी बाबासाहेब आटखेळे गेल्या 24-25 वर्ष झाले लोकशाहीर संभाजी भगत यांच्या जलस्यामध्ये काम करतो. तो जलसा मी सांभाळतो आहे आणि मध्यंतरी आम्ही उदान शाहीर जलसा पण 2020मध्ये बनवलेला आहे, स्थापन केलेला आहे. त्यामध्ये विशाल पारदे आणि आम्ही दोघांनी उदान शाहीर जलसा हे बॅनर ओपन केलेलं आहे. आम्ही दोन्ही कार्यक्रम करतो. उदान शाहीर जलसाचे कार्यक्रम पण करतो आणि विद्रोही आंबेडकरी शाहीर जलसा यांचे पण कार्यक्रम करतो. तर या ठिकाणी महामानवांची जयंती म्हटलं की जल्लोष असतो आणि तो जल्लोष झालाच पाहिजे. आम्हाला एक संधी मिळते, महामानवांची जयंती आली की आम्हाला महामानवांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आम्हाला जी संधी मिळते त्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं. थँक्यू. आणि विशाल पारदे खूप सुंदर पेटीवादक आहे. त्यांच्याशिवाय कार्यक्रम पुढंच जाणार नाही असे ते पेटीवादक आहेत आणि महाराष्ट्राभर नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा त्यांनी बाबासाहेबांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोचवलेले आहेत. जय भीम. मी विशाल पारदे, उदान शाहीर जलशातर्फे मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि सध्या जयंतीचा माहोल सगळीकडे असल्यामुळे खूप ठिकठिकाणी गावोगावी खेडोपाडी आम्हाला प्रोग्राम करायला मिळते. हो सब
सांगितलं तुम्ही सहन नका करू. तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, तुम्हालाही शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. संकटात राहू नका, स्वतः त्या संकटाच्या बाहेर पडा आणि प्रगती करा. सुधारण्याचं काम या भालिकांबरने केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे हे औरंगाबाद हे गाव हे शहर त्या औरंगाबादचं भालिकांबर हा मुंडुदार हा अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता. तो युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणाऱ्यांपैकी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.